पाहायला मिळतोय मतंग सारंग. नक्कीच या ठिकाणी आता प्रेक्षकांची गर्दी वाढेल, कारण एक आवडता खेळाडू आहे कांजूरकरांचा. जेव्हा आपल्या स्थानिक ठिकाणी स्पर्धा होते आणि आपला स्थानिक खेळाडू जेव्हा आपल्याला पाहायला मिळतो तर या ठिकाणी नक्कीच गर्दी होते आणि मॅच देखील मोठी असणार आहे. कारण दोन मोठे संघ मैदानात, अधिरा सत्यविनायक कामोटे विरुद्ध ओमकार मालाड. जरा टाळ्या होऊन जाऊन द्या. क्वार्टर फायनलचा आजच्या दिवसातील दुसरा सामना. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुलने देखील काल आजचा दिवस गाजवलाय. सुरेख गोलंदाजी त्याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली. पण सुरेश कुडा सगळ्यांना मोहित केलंय, संमोहित केलंय आपल्या फलंदाजीच्या जोरावर. तोच फलंदाज स्ट्रायकिंग एडला सुरेश कुडा. पहिला चेंडू घेऊन राहुल राईट टर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू काहीसा दिशाहीन होता, यष्ट्यांच्या लांबून चाललाय चेंडू. वाईड बॉल आलाय. धावसंख्येला सुरुवात झाली आहे वाईडच्या साह्याने. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राहुल सुरेशसाठी. सुरेख असा इनसाइड आउटचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षण सुरेख होत आहे त्या ठिकाणी. तर या अगोदर जो सामना झाला त्या सामन्याचं मी खूप मोठं श्रेय सर्व जे खेळाडू होते त्यांना देईन, कारण जे क्षेत्ररक्षण आपण पाहिलं प्रत्येक जण आपला 100% एफर्ट देत होता. डेडिकेशन आपल्याला पाहायला मिळालं. जॉर्ज इलेव्हन कल्याण संघाचं प्रत्येक खेळाडूचं सर्व समर्पण होतं पूर्ण सामन्यात. त्यामुळेच ते विजयी ठरले. यालाच म्हणतात क्रिकेट. एखादा फलंदाज किंवा एखादा चांगला गोलंदाज तुम्हाला मॅच जिंकून देऊ शकत नाही. त्यासाठी संपूर्ण खेळाडू संपूर्ण समर्पण मॅचमध्ये असणं खूप गरजेचं आहे. तेच आपल्याला पाहायला मिळालं जॉर्ज इलेव्हन कल्याण या संघाकडून. अजून एक चेंडू या ठिकाणी सिंगल धाव आली आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 3 धावा स्कोअर कार्डवर. सुरेश कुडा. जर हा खेळाडू जास्त वेळ मैदानात राहिला तर चौकारांची आतिषबाजी आपल्याला नक्की पाहायला मिळेल. वेगळे फटके खेळण्याची शैली त्याच्याकडे आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा दिशाभूल होत आहे. राहुल चेंडू पडला त्यानंतर काहीसा जास्त वळला आणि हा म्हणूनच वाईड बॉल. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला फलंदाज सुरेश. सुंदरसा स्वीपचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. तोपर्यंत मिळते ही 1 धाव. आतापर्यंत 2 अवांतरित धावा फेकल्यात राहुल यांनी आणि 3 चेंडूवर 3 सिंगल धावा आल्या. त्या साह्याने 5 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. दोस्ती चषक 2024च्या हळूहळू आपण अंतिम टप्प्यात पोहोचतोय. खुल्या गटातील आज 8 संघ आपण खेळताना पाहिले. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटशी नीट संपर्क झाल्याने मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू निघून गेला मागे. तर मागे आपण जो यष्टीरक्षक पाहतोय आकाश गुरव म्हणजेच बल्ली या नावाने संपूर्ण अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये चर्चित असलेला खेळाडू, अधिराज्य सत्यविनायक कामोटे संघाचा एक आधारस्तंभ यष्ट्यांच्या मागे. पुढचा चेंडू घेऊन राहुल सुरेश साडी. चेक केलं जात आहे. 1.5 बॉल घोषित करतायत पंच. या ठिकाणी नक्कीच फसवलाय. चेंडू पडला आणि काहीसा वळला. तिकडेच बीट झाले सुरेश. नावाने संबोधलं जातं. ओमकार मालाडचा एक घनघाती फलंदाज अरुण चौहान म्हणजेच डेंजर डोरा.
राहुल यांना नक्की यश मिळालंय. चेंडू पडला आणि काहीसा जास्त वळला, तिकडेच बीट झाले सुरेश कुडा आणि माघारी परतावं लागलंय. शेवटचा चेंडू घेऊन राहुल अजूनपर्यंत सुरेख षटक हाताळलंय. या ठिकाणी पुन्हा एकदा अवंतरित चेंडू पुन्हा टाकावा लागेल. हा चेंडू सात धावा स्कोर कार्डवर लागलेत. नवीन आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे युट्यूबवर जे लाईव्ह प्रेक्षक आम्हाला जोडले गेले त्यांचे देखील कुस्ती चषक 2024 मध्ये हार्दिक असं स्वागत आहे. पुन्हा एकदा दिशाभूल होते, वाईड बॉल येतोय, पंचांचा इशारा आलाय. अजूनपर्यंत कोणताही दबाव नाहीये तरी देखील दिशाहीन गोलंदाजी करतायत. नियंत्रण या ठिकाणी मिळवावं लागेल. अजूनपर्यंत कोणताही मोठा फटका आला नाहीये. नक्कीच चर्चा केली जाते कारण आतापर्यंत एकूण 4 अवांतरित धावा आल्या आहेत. चला लवकर टीम मीटिंग कमी करा कृपया, आपल्याला पहिलाच विलंब झाला आहे. सर्व खेळाडू संघ कर्णधार आपण याची नोंद घ्यायची आहे. कृपया थोडं क्रिकेट फास्ट खेळा. शेवटचा चेंडू घेऊन राहुल या ठिकाणी बॅटची इनर एज घेतली आहे आणि या ठिकाणी पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यात धाव संख्या झाली आहे 9. डीजे नवीन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. आकाश गुरव म्हणजेच बल्ली, एक अष्टपैलू खेळाडू, स्वतः कर्णधार अधिरा अष्टविनायक कामोटे संघाचा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. दुसरं षटक घेऊन डेंजर डोरा स्ट्राइक एंडला आपण पाहतोय म्हणजेच अरुण चव्हाण. ऑन साइडला फटका खेळून काढलाय. काऊ कॉर्नर झोन मध्ये क्षेत्ररक्षक होते, फेकी केली आहे. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होते. मतंग सारंग, कालची एक मानाची स्पर्धा नवी मुंबईत म्हणजेच ऐरोलीमध्ये झाली, देवा प्रतिष्ठान. त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू आपण आता स्ट्राइक एंडला पाहतोय. मतंग सारंग, कांजूरचा वंडर बॉय. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडूची फेकी केली जाईल. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होते. 1-1 धावा मिळून इनिंग बिल्ड करून एखादा मोठा फटका. याच प्रकारचा क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न ओमकार मालाड संघ 30 ते 35 धावा सेट करण्याचा त्यांचा टार्गेट. त्याच उद्देशाने आता आपण फलंदाजी पाहतोय. एक संयमी खेळी मतंग सारंग आणि अरुण चव्हाण यांच्या मार्फत आपण पाहतोय. पण यांना कुठेतरी ब्रेक थ्रू द्यायचा प्रयत्न. बल्ली, सुरेख फटका. या ठिकाणी प्रॉपर कव्हरच्या दिशेने कव्हर ड्राईव्ह आपण पाहिला. फेकी पण केली होती, चेंडू गॅदर झाला नाही. तोपर्यंत 1 धाव पूर्ण झाली आहे. मतंग सारंग स्ट्राइक एंडला. पुन्हा एकदा इनसाइड येऊन आउट खेळायचा प्रयत्न होता. टॅप स्वरूपात फटका खेळलाय. 1 धाव कंप्लीट केली आहे.
4 चेंडूवर 4 धावा खर्च केले आहेत आकाश याने. अजूनपर्यंत बांधून ठेवलंय फलंदाजांना, कुठलाही मोठा फटका अजून आला नाहीये. चेंडू थोडासा जास्त वळण घेतोय आणि पंचांचा आमच्याकडे इशारा आलाय वाईड बॉल म्हणून. चौदा धावा स्कोर कार्डवर लागले. दुसरं षटक, चौथा चेंडू झालाय, 5वा चेंडू घेऊन आकाश गुरव. सूर्यकांत स्ट्रेट ड्राइव्ह फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी नक्कीच संधी निर्माण झाली आहे. या ठिकाणी पंचांचा इशारा येईल. सॉफ्ट सिग्नल नक्कीच आउट दिलाय, तरी पंचांचा रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात येत होता. नक्कीच अंपायर रिव्ह्यू या ठिकाणी आपण पाहतोय. सॉफ्ट सिग्नल आउट आहे, तर आपण या ठिकाणी एकदा चेक करून थर्ड अंपायरचा डिसिजन या ठिकाणी आपण पाहू. जॉर्ज इलेव्हन कल्याण आणि या सामना जो चालू आहे त्यामधील दोन्ही कर्णधार, आपल्याला एक सूचना असेल की यापुढील सेमीफायनलचा होणारा सामना हा पिंक बॉलने खेळवण्यात येईल आणि जर मॅच ड्रॉ झाली तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. ओमकार मलाड संघाला अरुण चव्हाण या ठिकाणी माघारी परतले. नवीन बॅटर मैदानात आपण पाहतोय. दिवेश पारावे मैदानात, याने देखील आज दर्जेदार फलंदाजी केली आहे. तर आता पाहू कशी साथ देतोय मतंग सारंगला. मतंग सारंग जोपर्यंत मैदान आहे तोपर्यंत धावसंख्या कोणत्याही वेळेस मोमेंटम पकडेल. आणि पुन्हा एकदा कट केलाय पॉइंटच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहेत, 1 धाव मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय 15. ऐकूया सुमधुर संगीत डीजे. नवीन गोलंदाज हार्दिक. मतंग सारंग सलामीर अजून मैदानात आहेत, पण अजून एकही मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आला नाहीये. सिंगल खेळून नक्कीच धावसंख्या वाढवत आहेत. 15 धावा स्कोर कार्डवर लागल्या आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 20 धावा आल्या तर एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. 35 धावा स्कोर कार्डवर लागल्या तर डिफेंडेबल स्कोर नक्कीच म्हणता येतो या मैदानात. त्याच प्रयत्नात ओमकार मालाड संघ मतंग सारंग स्ट्राईक एंडला पाहतोय आपण. नवीन गोलंदाज हार्दिक या ठिकाणी स्टेप आउट येऊन काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, फेकी झाली, 1च धाव मिळते. दिवेश पारावे स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. पहिला चेंडू फेस करतोय हार्दिक गोलंदाजी मार्कवर. यासाठी चेंडू पडलाय, काहीसा जास्त वळतोय आणि पंचांचा इशारा वाईड बॉल आलाय.
नक्कीच या ठिकाणी सिंगल डबल चालू आहे, सिंगल सिंगल रन चालू आहे आणि त्यामध्ये वाईड बॉल येतोय, म्हणजे एक चांगला इशारा ओमकार मालाड संघासाठी. पुढे स्टेप आउट येऊन सुरेख फटका, चाबूक फटका होता, तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं. शाबाज त्या ठिकाणी होते. नक्कीच 3 धावा अडवल्या आहेत. महाराष्ट्रातील पहिली लीगची बाउंड्री अंडर बॉक्स क्रिकेट स्पर्धा दोस्ती चषक 2024 पर्व 3 मध्ये खुल्या गटातील क्वार्टर फायनलचा दुसरा सामना मैदानात ओमकार मालाड विरुद्ध अधिरा सत्यविनायक कामोठे. पंचांचा निर्णय आला नो बॉल. संधी होती पण चेंडू हातातनं काहीसा निसटला आणि त्यातच मतंग यांना एक जीवदान मिळाले. नक्कीच मतंग सारंग अजूनही मैदानात आहेत. एक मोठी धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहू, कारण त्यांच्याकडे तेवढी क्षमता आहे, कौशल्य आहे, गुणवत्ता आहे. काल देखील त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देवा प्रतिष्ठानसारख्या मोठ्या स्पर्धेत मिळवलाय. तोच खेळाडू कांजूरमधील एक स्थानिक खेळाडू होम ग्राउंडवर खेळतोय. पुन्हा एकदा सुरेख फटका आणि शेवटच्या क्षणी चेंडूने उसळी घेतली आणि नशिबाने साथ दिली. सत्यविनायक कामोठे संघाला डिक्लेअर स्वरूपात ही धाव मिळते. तिसरं षटक चालू आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 20 धावा स्कोर कार्डवर. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आणि आपलं टार्गेट जे मला इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं ते टार्गेट नक्कीच आपण गाठू शकता. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न मतंगचा होतोय, पण बॅटच्या जसा हवा तसा टायमिंग होत नाहीये. 21 धावा स्कोर कार्डवर लागलेत. सुरेख गोलंदाजी नक्की म्हणावी लागेल सत्यविनायक कामोठे संघाची, कारण अजून एकही चौकार आला नाही आणि तोच चौकार आलाय. पॉवरफुल ब्रँडेड कव्हर ड्राईव्ह. थँक्यू डीजे. अजूनपर्यंत एकही चौकार आला नव्हता आणि तोच चौकार आता यावेळी आलाय. तो पण ब्रँडेड कव्हर ड्राईव्ह आपण या ठिकाणी पाहतोय दिवेश पारावे यांच्या बॅट मधून. 25 धावा स्कोर कार्डवर लागलेत. क्वार्टर फायनलचा सामना मैदानात ओमकार मालाड विरुद्ध अधिरा सत्यविनायक कामोठे संघ. या ठिकाणी नक्कीच थोडीशी दिशाभूल होत आहेत. यश त्यांच्या बाजूने चेंडू निघून चाललाय. वाईड बॉल येतोय. बघता बघता धावसंख्या 26 झाली आहे. प्रेक्षकांची गर्दी देखील हळूहळू वाढत चालली आहे, कारण आता ह्या पुढील होणारे सामने सेमीफायनल आणि 2 फायनलचे सामने आपण पाहणार आहोत. त्यासाठीच हळूहळू प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू आलाय. तिसरं षटक समाप्त झालंय. धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहताय 26. डीजे साई गणेश मित्रमंडळ आयोजित स्वर्गीय प्रशांतजी पवार आणि स्वर्गीय सनीप मोरे यांच्या स्मरणार्थ स्पर्धा आपण पाहतोय. दोस्ती चषक 2024 पर्व 3. अजूनपर्यंत कालच्या दिवशी आपण स्टेशनमध्ये 8 संघ खेळताना पाहिले. त्या संघांमधून एक फायनलिस्ट संघ रॉयल फ्रेंड्स विक्रोळी आपल्याला पाहायला मिळाला. तर आजच्या दिवशी क्वार्टर फायनलचा सामना, यानंतर सेमीफायनलचा सामना होईल. सेमीफायनलमध्ये आजच्या दिवसात प्रवेश करणारा पहिला संघ जॉर्ज लेन कल्याण. दुसरा संघ कोण असेल
या मॅचच्या नंतरच आपल्याला समजेल. मतंग सारंग शेवटचं षटक आहे, चान्स घेईल का? स्टेप आउटर आलाय, वाह दर्जेदार फटका, चाबूक, पॉवरफुल. केली आणि आता शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकात जेवढे जास्तीत जास्त धावा घेता येतील त्याच मतंग सारंग एक नक्कीच संयमी खेळाडू आपण म्हणू शकतो. सलामवीर आहे, अजून देखील मैदानात आहे. शेवटचं षटक चालू आहे आणि पहिल्या चेंडूवर घनघाती प्रहार केलाय, चाबूक फटका. त्या ठिकाणी पुन्हा एकदा पॉवरफुल ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. बल्ली होते त्या ठिकाणी, सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. मतंग सारंग यांच्या पुढील येणाऱ्या चौक्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. साई गणेश मित्र मंडळातर्फे मतंग सारंग यांच्या पुढील येणाऱ्या चौकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. दोन चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर चौकाराला, दुसऱ्या चेंडूवर स्ट्राईक चेंज करून आता स्ट्राईकवर आपण पाहतोय दिवेश पारावे. शाबाज, एक 30 तरार गोलंदाज. पुन्हा एकदा सुरेख फटका, फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि चेंडू निघून चाललाय सीमा पार. मगाचपासून जो डगआउट शांत होता ओमकार मालाडमध्ये, तो आता जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय, कारण 35 धावांचा पल्ला त्यांनी गाठलाय. सुरेख दर्जेदार फलंदाजी आपण पाहतोय. मतंग सारंग आणि दिवेश पारवे यांच्या बॅटमधून सुरेश बाद झाले, त्यानंतर अरुण बाद झाले आणि त्यानंतर एक मोठी पार्टनरशिप बिल्ड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. मतंग सारंग आणि दिवेश पारावे. 3 चेंडूंचा खेळ झालाय, 2 चौकार आलेत या षटकारात. पुन्हा एकदा ऑफसाईडला चेंडू खेळून काढलाय. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. एकच धाव मिळते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मतंग सारंग यांच्या पुढील चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक साई गणेश मित्र मंडळ यांच्यातर्फे देण्यात येईल. पुन्हा एकदा शाबाज, परंतु ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, 1 धाव मिळते. शेवटचा चेंडू साई गणेश मित्रमंडळ दोस्ती चषक 2024 क्वार्टर फायनलचा दुसरा सामना. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधील शाबाज. पुढे स्टेप आउट ऑन साइडला फटका खेळलाय आणि यादवावर मिळाले 4 धावा. तर साई गणेश मित्रमंडळाचे एक उत्कृष्ट गोलंदाज, नावाजलेले गोलंदाज हेमंत बाबर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपण या ठिकाणी यायचंय, मंचावरून स्थानापन्न व्हायचंय. त्याचबरोबर नितीनजी बोरुडे यांनी देखील या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय. तर एकूण 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिली इनिंग समाप्त झाली आहे आणि स्कोअर कार्डवर आपण धावा बघतोय. 41 जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता. क्वार्टर फायनलचा खुल्या गटातील दुसरा सामना ओमकार मालाड विरुद्ध अधिरा सत्यविनायक कामोटे. 42 धावांचं आव्हान आहे, नक्कीच मोठं आव्हान म्हणता येईल. पण अधिरा सत्यविनायक कामोटे या संघाने आतापर्यंत 2 वेळा 40चा पल्ला पार केलाय. तर या मॅच मध्ये आपल्याला एक फाईट नक्कीच बघायला मिळेल.
जॉर्ज 11 कल्याणचे सर्व खेळाडू जे डगआउटमध्ये बसले आहेत त्यांनी कृपया करून आपल्याला विनंती असेल की आपण डगआउट खाली करायचं आहे आणि अधिरा सत्यविनायक कामोटे संघाला त्या ठिकाणी बसण्याची जागा द्यायची आहे. कारण खेळाडू कक्ष आम्ही त्याला खास असं नाव दिलं आणि ती जागा आम्ही राखीव ठेवली आहे की ज्या कृपया स्टेजच्या समोर कोणी बसू नका, कारण आता मान्यवर यायची वेळ झाली आहे. प्लीज प्लीज विनंती असेल, कोऑपरेट करा. आणि स्क्रीनच्या समोर पण जे माझे मित्रमंडळी रसिक प्रेक्षक उभे आहेत स्क्रीनच्या समोर, त्यांनी देखील थोडंसं साईडला उभं राहायचं आहे. महाराष्ट्रातील पहिली लीगची बाउंड्री म्हणजे सी सर्कल मध्ये बऱ्याच स्पर्धा होतात, पण लीग पद्धतीने खेळवण्यात येणारी ही पहिली स्पर्धा आपण कांजूरमार्ग क्रीडानगरीत पाहतोय. दोस्ती चषक 2024 मैदानात आता आपण सामना पाहतोय. अधिरा सत्यविनायक कामोटे विरुद्ध ओमकार मालाड. जिंकण्यासाठी 42 धावांचं लक्ष आहे अधिरा सत्यविनायक कामोटे संघाला. तर 2 सलामीर मैदानात आकाश गुरव म्हणजेच बल्ली आणि नॉन स्ट्राइक एंडवर आपण फलंदाज पाहतोय राजन. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय मतंग सारंग, एक अष्टपैलू खेळाडू. पंचांचा इशारा आलाय. सामन्याला सुरुवात. 42 धावांचं लक्ष. अधिरा सत्यविनायक कामोटे पहिला चेंडू घेऊन मतंग सारंग. पहिला चेंडू तेज तरार चेंडू, बॅटचा कुठलाही संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडू येतोय. व्हेरिएशन्स नक्कीच या गोलंदाजाकडे आहेत. तेज गतीने चेंडू टाकतो, कधीच मध्ये चेंडू वळवतो. या जोरावर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आपली ख्याती निर्माण केली आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. एक धाव मिळते. राजन स्ट्राइक एंडला. याने देखील आजच्या दिवसात बारदार फलंदाजी नक्कीच केली आहे, पण या सामन्यात तीच फलंदाजी आपली कामगिरी पुन्हा बजावणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन मतंग सारंग राजनसाठी. पुन्हा स्टेप आउटिंग घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी चेंडू निघून चाललाय गॅप मधून. 4 धावांसाठी तिसऱ्या चेंडूवर आलाय हा. हे बरेच सामने त्यांनी देखील आतापर्यंत गाजवलेत. दोन्ही मोठे बलाढ्य संघ अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये सर्व मोठ्या स्पर्धांमध्ये हे दोन्ही संघ आपल्याला खेळताना दिसतात. वाईकट्टा असो, सिद्धी पॅकर असो, त्याचबरोबर ठाण्याची स्पर्धा असो, आपली आनंदिकीची, या सर्व स्पर्धेमध्ये हे संघ आपल्याला खेळताना दिसतात. तेच संघ आज कांजूरमार्ग क्रीडानगरीत. पुन्हा पॉवरफुल फटका, चाबूक. चौकार आला तर सहस्रबुद्धे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कमॉन, हॅट्रिक चौकार. दांडी गोल होती.
ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला 2 चौकार आले बॅक टू बॅक, त्यानंतर डायरेक्ट त्रिफळाचित केलाय, दांडी गुल केली आहे, डगआउटच्या दिशेला पाठवलंय ते राजन यांना. नवीन बॅटर मैदानात ऋतिक. सुरुवात तर झाली आहे, धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय 9 धावा, 5 चेंडूंचा खेळ झालाय. मतंग सारंग नियंत्रित असलेली एक गोलंदाजी, एक अष्टपैलू खेळाडू मतंग सारंग. नवीन बॅटर मैदानात स्ट्राइक एंडला ऋतिक. पुन्हा सूर्यकसा टॅपचा फटका कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवला जातोय, फिकी गिलचं ते पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागलेत 10. डीजे पारितोषिक असलेली ही स्पर्धा आज कांजूरमार्ग क्रीडा नगरीत. सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत. तसेच यूट्यूबवर देखील आता प्रेक्षकांची जी लाईव्ह प्रेक्षकांची संख्या आहे ती देखील वाढताना आपण बघतोय, कारण 2 मोठे संघ या ठिकाणी मैदानात आपण पाहतोय. क्वार्टर फायनलचा आजच्या दिवसातील दुसरा सामना, याच्यानंतर सेमीफायनलचा सामना. जॉर्ज 11 कल्याण संघाने सेमीफायनल सामन्यात प्रवेश केलाय. जिंकण्यासाठी 42 धावांचं लक्ष आहे अधिरा सत्यविनायक कामोठे संघाला. नवीन गोलंदाज अरुण गोलंदाजी मार्कवर, याने देखील आज सुरेख कामगिरी केली. स्वीपचा फटका, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चेंडू अडवला जाईल. डिक्लर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, 1 धाव मिळते. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन अरुण. ऋतिक साठी पॉवरफुल फटका, क्षेत्ररक्षण तेवढं सुरेख होत आहे, नक्की टाळ्या झाल्या पाहिजेत. काय चेंडू अडवलाय. समीकरण आपण बघतोय, 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता सत्यविनायक कामोठे संघाला. स्ट्राइक एंडला आता आपण एक घनघाती फलंदाज पाहतोय. सत्यविनायक कामोठे संघाचा आधारस्तंभ नक्कीच म्हटलं जातं आकाश गुरव म्हणजेच बल्ली. सूर्यकाचा पॉवरफुल फटका, गॅप मध्ये चेंडू निघून चाललाय, सीमा पार, हा आलाय चौकार. बरेच स्पर्धा संपूर्ण अंडर क्रिकेटमध्ये आपल्या जोर गाजवलेत, तोच फलंदाज आपण आता मैदानात पाहतोय. पंधरा चेंडू आणि 26 धावा जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मिड विकेट झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 रनसाठी. पुन्हा एकदा सहस्त्रबुद्धे चमकलेत आणि तिसरी हॅट्रिक जर चौकार लगावला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहूया. कम ऑन, बल्ली का बल्ला जब बोलता है, हॅट्रिक चौकार. बल्लीचा बल्ला नक्कीच आता बोलू लागलाय. हॅट्रिक चौकार सहस्त्रबुद्धे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. 14 चेंडू 22 धावा. काहीच मोठंसं वाटणार, आता लक्ष थोडं थोडंसं छोटं होत चाललंय. 14 चेंडू आणि 22 धावांची गरज. 2 बॅक टू बॅक चौकार आलेत.
बल्ली यांच्या बॅटमधून इरादा तर नक्कीच दिसतोय. स्कोर कार्डवर धावा लागलेत 20. पुन्हा एकदा अरुण गोलंदाजी मार्कवर. या ठिकाणी आता सुरेख चेंडू, हलकासा चेंडू कट झाला, निर्धाव चेंडू आलाय. तेरा चेंडूनी 22 धावा. सामना अजूनही दोन्ही साईडला समांतर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची गर्दी देखील हळूहळू वाढली आहे. सामन्यामध्ये इंटरेस्टिंग पुन्हा एकदा कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल. अरुणचं 2 निर्धाव चेंडू आले, 2 लगातार बॅक टू बॅक चौकारानंतर 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय 20. डीजे ओमकार पाटणे नवीन गोलंदाज. 12 चेंडू 22 धावा जिंकण्यासाठी अधिरा सत्यविनायक कामोटे संघाला. हॅलो मित्रांनो, भावाशीनो, बॅरिकेडवरचे हात काढायचे. समोरच्या ठिकाणी जे एंट्रन्स आहे, अण्णा हात नव्हतं गो, थोडंसं मागे उभं राहायचं आहे. नक्कीच महत्त्वाच्या मॅच आहे. दोन्ही नामांकित संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याची लढत पाहायला मिळेल. यानंतर एक महत्त्वाची सेमीफायनल आणि अंतिम लखपती कोण होणार. साई गणेश मित्र मंडळ पर्व 3 दोस्ती चषक आलेल्या तमाम सर्व क्रिकेट रसिकांचं या ठिकाणी मी पुनश्च हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ओव्हर टू इंदप. स्ट्रायकेटला पण बॅटर पाहतोय ऋतिक. 3रं षटक घेऊन 12 चेंडूंनी 22 धावांची आवश्यकता ना गोलंदाज ओमकार पाटणे. या गोलंदाजाने देखील आज मोहित केलंय. या अगोदर देखील सुरेख षटक हाताळले आहेत. या देखील चेंडू पडल्यानंतर जास्त वळण घेतोय. 23 चेंडू होता. पंचांचा इशारा आलाय वाईड बॉल. एक धाव आणि या ठिकाणी चेंडू कसा लांब टाकलाय. चेंडू थोडासा लांब टाकला होता आणि त्यातच बीट झाली, कारण चेंडू पडल्यानंतर वळण घेतलं आणि यष्टीरक्षक मतंग सारंग कोणतीही चूक केली नाहीये. माघारी परतावे लागले ऋतिक यांना. नवीन बॅटर मैदानात सुमित आपण पाहतोय. पहिला चेंडू हलक्या हाताने टॅप केलाय. 1 धाव पूर्ण होते. नक्कीच या क्षणाला जेवढे जास्त बॉल बल्ली खेळेल तेच खूप योग्य असेल अष्टविनायक कामोटे संघासाठी. 10 चेंडू आणि 20 धावा. संपूर्ण अंडरम टेनिस क्रिकेटचं लक्ष आता या ठिकाणी लागलं असेल. निर्धाव चेंडू आलाय. एक निर्धाव चेंडूवर ज्या टाळ्या येत आहेत, म्हणजे एक चेंडूचं महत्व किती मोठं आहे हे सांगून देत आहेत प्रेक्षक वर्ग. पुन्हा एकदा ओमकार पाटणे. या ठिकाणी नो चेंडू आलाय आणि त्यावर 1 धाव देखील मिळाली आहे, म्हणजे मागील चेंडू भरून निघालाय असं म्हणता येईल. अधिरा सत्यविनायक कामोटे संघ. समीकरण बदलतंय. 9 चेंडू 18 धावा. सुमित आणि बल्ली 2 बॅटर मैदानात आपण पाहतोय. ओमकार पाटणे आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली आहे. कुठलाही मोठा फटका ओव्हरमध्ये आला नाहीये.
इंदप एक मिनिट. या क्रीडानगरीमध्ये मान्यवर रोहित भिसे आपण आमंत्रित आहात. कृपया व्यासपीठावर आमंत्रित व्हायचं आहे. आपण व्यासपीठावर या. रोहित भिसे, ओव्हर टू इंदप. सुरेखाचा फटका पॉइंटच्या दिशेने. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. एक धाव मिळते. पंचवीस धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. या ठिकाणी नक्की स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता. वाईड बॉल मिळालाय पण यावर गडी देखील बाद झालाय. ओमकार पाटणे सुरेख षटक हाताळतोय. निखिल नवीन बॅटर मैदानात. अजून एक झटका. आदिर्या सत्यविनायक कांबळे संघाला ओमकार पाटणे याने पूर्ण मॅचचं चित्र बदलून टाकलंय. स्क्रीनच्या समोर जे रसिक प्रेक्षक बसलेत कृपया आपण बाजूला व्हायचे. स्क्रीनच्या समोर जे रसिक प्रेक्षक बसलेत खेळाडू आपल्याला विनंती असेल विकास थोडं बाजूला बसायचं आहे कारण जे खेळाडू खेळत आहेत ते सारखे स्क्रीनकडे बघून स्कोअर बघत असतात. चला मित्रांनो, बारागडचे हात थोडे खाली करा. वादग्रस्त निर्णय होणार नाही याची सुद्धा खबरदारी घ्यायची आहे. आणि स्क्रीनच्या माध्यमातून अपडेट बॅट्समन, फिल्डर आणि बॉलर यांना पाहायला मिळाला पाहिजे याची खबरदारी घ्या. स्क्रीनच्या समोर जे आमचे क्रीडा रसिक उभे असतील त्यांना विनंती आहे थोडंसं बाजूला उभं राहायचं आहे. महत्त्वाची मॅच आहे. जो संघ या सामन्याअंतर्गत जिंकेल तो सेमीफायनलमध्ये पोहोचेल. ओव्हर टू पंकज. जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. बल्ली या खेळाडूकडे नक्कीच ती क्षमता आहे पण आता यावेळेस ती क्षमता दाखवावी लागेल. आपली कामगिरी पार पाडावी लागेल. थोडंसं मोठं आहे आव्हान पण अशक्य नाहीये. ते करून दाखवावं लागेल. पहिला चेंडू घेऊन पहिल्या चेंडूवर समोरच्या दिशेने सुरेख फटका होता पण त्या ठिकाणी सुरेश कुडा निर्धाव चेंडू आलाय. 5 चेंडू आणि 16 धावा. सत्यप्रकाश म्हणजे बाबू गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. सुरेख असा फटका. तेवढेच सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. आता कंपल्सरी 4 चेंडू आणि 4 मोठे प्रहार. कंपल्सरी 4 चौकार पाहायला मिळतील का? याने नक्कीच प्रेशर आपल्याला पाहायला मिळालंय. नाराज दिस नवीन बॅटर मैदानात जयेश. 3 चेंडू आणि 16 धावा. 3 चेंडू. औपचारिकता नक्कीच थोडीशी पकड मजबूत केली आहे ओमकार मालाड संघाने सामन्यात. बॅटर आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. अखिल. सुरेखाचा फटका. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. औपचारिकता. यापुढील होणारा सामना जॉर्ज 11 कल्याण विरुद्ध
या सामन्याचा विनर म्हणजे नक्कीच आपण या ठिकाणी ओमकार मालाड संघ पकड बनवली आहे पूर्ण सामन्यावर. शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी 11 रनांची आवश्यकता आणि या ठिकाणी विजय संपादन केलाय. ओमकार मालाड संघाने प्रवेश मिळवलाय सेमीफायनल सामन्यात. खूप खूप अभिनंदन. साई गणेश मित्र मंडळ दोस्ती चषक 2024चा ओपन हाफ मधील पुढील सामना सेमीफायनलचा सामना जॉर्ज 11 कल्याण विरुद्ध ओमकार मालाड. एक बिग फाईट आपल्याला नक्की पाहायला मिळणार आहे. दोन्हीही मोठे संघ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये नावारूपाला आलेले कायम चर्चेत असलेले हे संघ ओमकार मालाड विरुद्ध जॉर्ज 11 कल्याण. पुढील सामना टॉस खाली करूया आणि मग बाबू टॉस खाली घेऊया ना, नाहीतर चालेल. लाईनअप करा दोन्ही टीमच्या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय लोकल बॉय म्हणजेच वंडर बॉय मतंग सारंग याला. मतंग सारंगसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. व्यासपीठावर यायचंय. सुरेख फलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली असा अष्टपैलू खेळाडू मतंग सारंग सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय. त्यानंतर सेमीफायनलच्या दोन्ही टीम्सना विनंती राहील आपण लाईनअप व्हायचं त्या ठिकाणी आणि मान्यवरांचा परिचय करून दिल्यानंतर पुढील मॅच नक्कीच सुरू जाईल. अभिनंदन मतंग. मतंग दोन शब्द फक्त तुझ्याशी इतकुच साधीन. आज क्वार्टर फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आहे आणि सेमीफायनलचं थोडंसं दडपण नक्कीच असेल. काय रणनीती असेल, काय आखले असतील बेत, की समजा समोर तर मातबर संघ आहे, कसं वाटतं? आणि महत्त्वाचं हे आयोजन जे आहे नक्कीच प्रशांत पवारबद्दल तू ऐकलं असेल. आम्ही जुने जाणते खेळाडू स्वर्गीय प्रशांत पवारबद्दल पण नक्कीच दोन शब्द तुझ्याकडनं ऐकायला मिळतील. दादा तर खूप चांगला खेळायचा. म्हणजे त्यावेळी मी नाही खेळायचो पण मी नाव खूप ऐकलं आहे आणि टीमचे पण ऐकलं आहे. अनिकेत जॉली पण म्हणजे ओळखायचं, आम्ही बोलायचो पण दादा मला खूप बोलायचा चांगला खेळतो, असंच खेळत राहा वगैरे. बाकी टुर्नामेंट खूप चांगली केली आहे आणि खेळायला मजा पण येते. धन्यवाद तुला. सेमीफायनल्स आणि मॅचसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण आसनस्थ व्हायचं आहे आणि नेक्स्ट मॅच दोन्ही टीमला या ठिकाणी लाईनअप व्हायचं आहे. डोंगरे साहेब, गणेशांना मुळे पाटील आपण सुद्धा ग्राउंडवर यायचं आहे. या ठिकाणी एकत्र फोटो स्टेशन केलं जाईल. विशाल इंदब आपण सुद्धा या. सहस्त्रबुद्धे आपला रोल फार महत्त्वाचा आहे. विशाल माझे सहसमालोचक, इंदबजी त्याचप्रमाणे मान्यवर आणि विनंती आहे तीन मान्यवरांना, बल्लाशेर पतवाडीचे आमचे संचालक डोंगरे साहेब, त्याचप्रमाणे समांतर प्रतिष्ठान गणेशांना मुळे पाटील आणि नक्कीच ज्यांना मागितलं जातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रवक्ता म्हणून संबोधले जातात आणि एक आकर्षक व्यक्तिमत्व. आणि त्यांचं नाव काय? आपलं नाव काय सर?
आणि विनयजी पंधारे यांच्यासोबत. बाबू सर आपण सुद्धा यायचं, या ना. नामांकित 2 पंच आपल्यासोबत जोडलेत आणि महत्त्वाची मॅच आहे. तिन्ही पंचांना विनंती आहे. विशाल सर सहसमालोचक इंदप आपण सुद्धा यायचं, लवकर या. काल आणि आज 2 दिवस सातत्याने या ठिकाणी आपल्यासोबत जोडलेत आणि नवीन सूत्रसंचालक या ठिकाणी आपण पाहतोय. आणि नक्कीच दोन्ही संघाला या सेमीफायनलच्या आजच्या दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स पुढे यायचे. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी डोंगरे साहेबांना विनंती करतोय. कॉईन फक्त दाखवू नका, कॅमेरा समोर आहे, झाकायचं आहे. नक्कीच सामन्याचे नियम या ठिकाणी सांगितले जात आहेत. पिंक बॉल आणि सेमीफायनल. टॉस उडवायचा आहे. हेड्स कॉल झालाय. शोले का टॉस? हेड्स आलाय. राहुल काय रणनीती असेल आणि काय घेणार टॉस झाल्यानंतर? आम्ही बॅटिंग घेऊ आणि जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. नक्की समोरचा संघ मातबर आहे. बॅटिंग करून किती धावा धावांचा डोंगर तुम्ही रचणार आहेत आणि समोरचा संघ जरी मातबर असला, हे आयोजनाबद्दल काय सांगशील? सुरेख आयोजन या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळत आहे. आयोजन खरंच खूप सुंदर आहे आणि जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. 35-40 पर्यंत रन मारण्याचा प्रयत्न करू. समोरची टीम पण चांगलीच आहे, पण आम्ही पण चांगलाच खेळ करू. नक्कीच लक फॅक्टर तुमच्या मागे आहे आणि या ठिकाणी मी नक्कीच विचारीन, समोरच्या टीमने सांगितलं बॅटिंग करून आम्ही जास्तीत जास्त धावांचा डोंगर रचू, तुम्ही किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आमचा पण बॉलिंग अटॅक चांगला आहे, तर नक्कीच 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल 2 शब्द नक्कीच ऐकेल. आयोजन तर खूप चांगलं होतं आणि लीग पद्धतीची मॅच पहिल्यांदाच खेळतोय, त्यामुळे अनुभव आहे. तर नक्कीच दोन्ही संघाला या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा आहेत. मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. नेक्स्ट मॅच नक्कीच सेमीफायनलची आहे आणि सेमीफायनलसाठी पिंक कलरचा बॉल हा वापरला जाईल. 4 षटकांची मॅच असेल. काल आपण सुपर ओव्हर पाहिली आहे. आज सुद्धा मॅच टाय झाली, तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर होईल.